नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 11 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकतात. आपण पाहतोय आता अर्णव आणि ईश्वरी जिथे फिरायला गेलेले असतात ना, तिथे एक व्लॉगर येतो आणि तो म्हणत असतो की हाय फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत आपल्या सिटीमधल्या मेस्ट फेमस जॉईंटवर आणि बघा इथे केवढे सारे कपल्स आहेत. आपण ना कोणाशी तरी बोलूयात आणि जाणूयात की ते एकमेकांशी किती ओळखतात एकमेकांना. ते आता तो मुलगा पाहतो तर त्याला समोरच अर्णव आणि ईश्वरी दिसतात. आता लगेच तो मुलगा म्हणतो, अरे हे तर अर्णवराजे शिर्के आहेत, चला आई आपण अर्णव सरांचा इंटरव्ह्यू घेऊयात म्हणून. आता बघा लाईव्ह चालू असतं आणि आता तो मुलगा विचारत असतो की सर मी तुम्हाला तुमच्यासोबत काही प्रश्न विचारू शकतो का? तर ईश्वरी म्हणते हो सर करूयात ना, खूप मजा येईल सर, प्लीज प्लीज. तर लगेच ईश्वरीच हो म्हणून सांगते. हां आता बघा तो मुलगा ना तिथे बसतो, अर्णवकडे एक माईक देतो आणि आता ना प्रश्न विचारत असतो. ती मुलगी म्हणते की मॅडम तुमच्यापासून सुरुवात करूया. हां तर सांगा सरांचा फेवरेट कलर कोणता आहे? तर ईश्वरी सांगत असते की लाल म्हणून. अर्णव म्हणतो की हो करेक्ट आहे. ती मुलगी पुन्हा विचारते की सरांचं फेवरेट डेस्टिनेशन कुठलं आहे? तर ईश्वरी म्हणते स्कॅन्डिनेव्हिया, खरं ना सर? तर अर्णव म्हणतो की हो बरोबर आहे. आता तो मुलगा म्हणतो वाव दॅट्स अ नाईस, तुम्हाला सगळंच येतं आहे. आणि पुन्हा म्हणतो की सरांचे फेवरेट फूड? आता बघा ईश्वरी म्हणते पिस्तो सॉस विथ स्पॅगेटी म्हणून. अर्णव म्हणतो या करेक्ट, पण हे सगळं तुला कसं काय माहिती? ईश्वरी खूपच स्माईल करत असते. आता तो मुलगा म्हणतो ओके सर, आता ना मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो हां मॅडमबद्दल. सो सर पहिल्यांदा सांगा मॅडमचा फेवरेट कलर कोणता आहे? तर अर्णव सांगतो की ग्रीन. ग्रीन आहे. ईश्वरी म्हणते ग्रीन? अहो नाही सर, माझा ग्रीन कलर नाही आवडता. आता बघा अर्णवचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर चुकतं. पुन्हा म्हणतो की ओ सर काय हो हे. चला दुसरा प्रश्न, मॅडमचं फेवरेट डेस्टिनेशन? तर अर्णव म्हणतो आय नो दॅट आणि म्हणतो हां इंदोरचा सराफा बाजार. ईश्वरी म्हणते सर काय हे? अहो नाही हे, अहो असं कसं असू शकतं? सराफा बाजार कोणाचं फेवरेट डेस्टिनेशन असू शकतं का? म्हणजे फेवरेट आहे तसं, पण तसं नाही हो सर डेस्टिनेशन म्हणून. तो मुलगा म्हणतो सर तुम्ही ना दोन्ही प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलीत. आय होप सर की नेक्स्ट क्वेश्चन जे मी तुम्हाला विचारेन ना त्याचा आन्सर तर तुम्हाला करेक्ट येईल म्हणून. आणि आता तो मुलगा म्हणतो की सर मॅडमचं फेवरेट फूड हे तर तुम्ही बरोबर सांगाल ना? अर्णव म्हणतो हो हे तर मी सांगू शकतो. आणि हे बघा हे हे ते बघा तिच्या हातात आहे ना तेच हे पोटॅटो काय म्हणतात गेला ट्विस्टर म्हणतात ना गं, असं म्हणतो ईश्वरीला. ईश्वरी म्हणते नाही हो सर, सर नाही आहे ही माझी फेवरेट डिश. अर्णव म्हणतो अगं आवडती नाही आहे. आता असं म्हणल्यानंतर ईश्वरीला खूपच ऑकवर्ड वाटत असतं. तो मुलगा म्हणतो सर यार अहो ॲटलिस्ट एका तरी प्रश्नाचं उत्तर बरोबर द्यायचं ना. आणि आता व्लॉग संपवतात आणि ती मुलगी म्हणते सो आपण या क्षणी ना खूप फनी एक गोष्ट जाणून घेतोय की मुलांबद्दल सगळंच माहिती असतं पण मुलांना ना मुलीबद्दल काहीच माहिती नसतं. सो अशाच इंटरेस्टिंग जेनझी कपलच्या माहितीसाठी भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. असं म्हणून ते दोघं जण सुद्धा आहेत ना सर हे माईक द्या आमचा म्हणून थँक्यू सो मच म्हणून तिथून निघून जातात. आता ते दोघंही गेल्यानंतर ईश्वरी खूप चिडते ना, सर काय हे? हां तुम्हाला काहीच कळत नाही माझ्याबद्दल? ग्रीन आवडता माझा कलर आहे का? मी कधीच सांगितलं तुम्हाला माझा आवडता कलर ग्रीन आहे म्हणून? अर्णव म्हणतो अगं तू बोलली नाहीस पण सतत ग्रीनच्या साड्या नेसतेस ना. ईश्वरी म्हणते सर माझ्या साड्यांवरती येऊ नका आता. आणि हा काही ग्रीन आहे का? तर अर्णव म्हणतो मग तुला ब्ल्यू आवडतो का? ईश्वरी म्हणते नाही हो. आणि माझं फेवरेट डेस्टिनेशन काय? अर्णव म्हणतो अगं सतत तर खाण्याबद्दलच 24 तास बोलत असते आणि बघल तेव्हा तर ते इंदोरी सराफ कट्टा काही काय असंच बोलत तर असतेस ना. ईश्वरी म्हणते अहो सर काहीच कसं ना तुम्हाला कळत. आणि हे 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 फेवरेट फूड आहे का माझं? असं म्हणते. अर्णव म्हणतो अगं तिची काठी डोळ्यात जाईल ना माझी. ईश्वरी तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते गप्प बसावं सर, तुम्हाला ना माझ्या आवडीनिवडी काहीच माहिती नाही आहेत पण मला मात्र तुमच्याबद्दल सगळंच माहिती असतं. सगळ्यांसमोर ना माझा पोपट केला असं म्हणून ईश्वरी आता रागारागाने निघायला लागते. तर अर्णव आहे ना तर लगेच पाठीमागून म्हणतो फेवरेट कलर डार्क खुशिया पिंक आहे तुझा. आणि पुढे म्हणतो की तुझं फेवरेट डेस्टिनेशन आहे कोकण बरोबर. आणि त्याच्या पुढे म्हणतो की तुला खायला सगळ्यात जास्त काय आवडतं? तुझी फेवरेट डिश तर ती आहे इंदोरी जिलेबी बरोबर. आता ईश्वरीला खूप आनंद होतो. अर्णवला तर सगळंच माहिती झालेलं असतं. मग ईश्वरी म्हणते काय होय सर तुम्हाला सगळंच माहिती ना माझ्याबद्दल म्हणून? आणि अर्णव म्हणतो की हो माहिती आहे. मग ईश्वरी म्हणते मग तुम्हाला सगळं माहिती होतं तर मग तुम्ही का नाही सांगितलं म्हणून? अर्णव म्हणतो माझा फेवरेट कलर कोणता आहे? तर ईश्वरी म्हणते लाल. मग अर्णव म्हणतो मग तुझ्या गालावरती असा हा लाल रंग आला नसता ना म्हणून म्हटलं थोडं चिडवावं, बघ आला की नाही असं म्हणत असतो. आता आला रंग. आणि काय होतं की आता ते सगळे सराफ कट्टा असतो ना म्हणजे सराफ बाजार, तर ते सराफ बाजारमध्ये थांबलेले असतात. आता ईश्वरी काय करते की इतक्या सगळ्या गोंधळाच्या मध्ये ना अर्णवलाच घट्ट मिठी मारते. तर सगळे लोक त्यांच्याकडे बघायला लागतात ना आणि तिथे मालिकेचं टायटल सॉन्ग टाकलेलं आहे. आजचा भाग आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे आणि पुढे बघा राकेशने खूप खतरनाक काही केलेलं आहे. त्यामुळे आजचा भाग प्लीज रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर अगं सगळेजण आपल्याकडे बघताय. ईश्वरी म्हणते मला नाही काही फरक पडत म्हणून. आणि आता आपण पाहतोय की ते ना
मालिकेचं टायटल सॉन्ग पूर्ण होतं. आपण पाहतोय आता पुन्हा पुढचा सीन. आता आपण दुसरा सीन पाहतोय. ही वल्लरी ना वैतागलेली असते. हा उदयकांत अरे कुठे गेलायस तू असं म्हणत असते आणि म्हणते उदयकांतला ना माझे सगळे सिक्रेट्स माहिती आहेत, काही झालं ना तरी त्याचा आता शोध लावायलाच हवा असं वल्लरी म्हणते. आणि तिला उभ्या उभ्यानीच ना एक स्वप्न पडतं की पोलीस मॅडम तिला खूप मारतायत म्हणून. आणि वल्लरी म्हणत असते की देवा, एकतर एकीकडे तो उदयकांत आणि दुसरीकडे तो राकेश का राजेश काय तो मित्र, आता ना काय करू मला समजतच नाहीये. आणि म्हणते पुढे की त्या ईश्वरीला मी मारायला जे काही सांगितलं ना तर या सगळ्या माझ्या प्लॅनचे व्हिडिओ आहेत त्याच्याकडे, काय करू मी ना खूप वाईट पद्धतीने अडकली आहे. देवा तूच आता काहीतरी कर असं वल्लरी म्हणत असते. आपण पाहतोय वल्लरी एवढी तर घाबरलेली असते ना आणि म्हणते की हा उदयकांत कुठे गेलाय ना मरायला. आणि जोरात ओरडते उदयकांत म्हणून आणि जाते आणि त्याचं एक कपाट उघडून बघते. त्याच्यात तिथे काही पुरावे नसतात. खूप वैतागते. अख्खं कपाट सगळं विस्कटून टाकते आणि उदयकांत करून खूप ओरडायला लागते. वल्लरी पुढे म्हणते हा उदयकांत अचानक कुठे गायब झालाय का, त्याला कोणी गायब केलाय. वल्लरी लक्ष दे वल्लरी, पटकन काहीतरी करायला हवंय वल्लरी. आणि या उदयकांचा ना सोक्षमोक्ष लावायलाच हवाय वल्लरी, काहीतरी कर असंही वल्लरी स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आणि म्हणते पण अरे हा उदयकांत आहे तरी कुठे, मी आता याला कुठे शोधू. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे जेलमध्ये ना ज्या माणसाचा कान चावलेला असतो ना तर तो माणूस एका जेलमध्ये शांत बसलेला असतो. तर हा राजेश त्याला पाठी बघून जातो आणि बहक करतो. तो घाबरतो ना आणि आता हा राजेश जोरात ओरडायला म्हणजे हसायला लागतो आणि म्हणतो बाई काय बाई असं करू नये ना. त्याला म्हणतो की कान दुखतोय ना रे तुझा, अजून तो काहीच बोलत नाही. तर राजेश म्हणतो थांबेल दुखायचा थांबेल वाटेल हां बरं असं म्हणतो. आणि पुन्हा त्यासमोर हात काय जोडतो, उठाबशा काय काढतो आणि त्याला सॉरी म्हणत असतो. आणि पुन्हा तसंच मोठ्याने हसायला लागतो. आता बघा एक बुरका घातलेली बाई येते आणि म्हणते राजेश भोसले. लगेच याला कळतं ना आणि लगेच म्हणतो की आलं आपल्या बेटायला आलं कुणीतरी असं म्हणून आता पळत ना त्या साईडला जातो जेलच्या. तर लगेच म्हणतो ओ शिक्षक इथे मी. आणि आता बघता क्षणी त्याच्या लक्षात येतं ती तिसरी कुणी नसून बुरका घातलेली मामीच असते. आता राजेश शुक करत असतो. आता ही मामी त्याच्याकडे जाते ना आणि आता राजेश म्हणतो की आल्या आमच्या मामी सासूबाई आल्या मला भेटायला जेलमध्ये. बघा किती काळजी येते ना माझी, बघा असं म्हणायला लागतो. आणि बघा वल्लरीचा बुरका पाहून राजेश म्हणतो आणि हे काय घालून आलाय तुम्ही, काढा ते, मला माहिती आहे तुम्हीच आहेत म्हणून. आणि आता बघा वल्लरी तिला चेहरा दाखवते आणि आता म्हणते की तुम्हाला कसं माहिती की मी तुम्हाला भेटायला येणार होते. आता राजेश म्हणतो आता कसं एकदम मुद्द्यावरती आलायत तुम्ही. आणि म्हणतो मला एक गोष्ट सांगा की ईश्वरीवरती हल्ला करणारी माणसं पकडली गेलीत ना. वल्लरी दचकते ना एकदम. ती म्हणते तुला इथं बसून कसं काय कळलं रे. राजेश म्हणतो म्हणजे तुम्हाला काय वाटलं मी काही साधा प्लेयर आहे का. माझी माणसं होती माझ्याच ताब्यात, पण आता मलाच पोलिसांनी पकडलंय म्हटल्यानंतर त्यांना पळून जाण्याचा चान्स मिळाला असता ना. मग मी काय केलं म्हणून मग मीच इथले इथं पोलिसांना खबर देऊन टाकली. आणि असं म्हणून हसायला लागतो. वल्लरी म्हणते म्हणजे तू हे सगळं मुद्दामून केलंस. तर राजेश म्हणतो ऑफकोर्स माय डिअर सासूबाई. वल्लरी म्हणते पण का. तर राजेश म्हणतो पण का हा प्रश्न तुम्ही मला आत्ता विचारता आणि तुम्हाला आत्ता पडलाय का हा प्रश्न असं वल्लरीला म्हणतो. आणि म्हणतो त्या दिवशी तुमचा तो चिंटुकल्या माझी वाजवत होता तेव्हा मी बोलू शकलो असतो तुमच्याबद्दल सगळं. हाडं मोडेपर्यंत त्यांनी मला मारलं पण तरीही मी तुमचं नाव का नाही घेतलं, हा प्रश्न नाही का पडला तुम्हाला मामी असं म्हणून राजेश पुन्हा हसायला लागतो. आणि म्हणतो काय हे सिम्पल इश्यू आहे ना मामी. मी इथे असताना मला एक गोष्ट सांगा, माझं एखादं प्यादं हवं की नको त्या घरात काम करायला म्हणून वाचलं हो तुम्हाला. आता वल्लरी म्हणते मी कोणाचं प्यादं वगैरे बनवून काम करत नसते कळलं ना. आणि तुझ्यासारख्यांचं तर नाहीच नाही. मग राजेश म्हणतो मग कशाला आलीस इथे तू आणि म्हणतो आणि एक गोष्ट खरंच सांग, तू आणि उदयकांतने मिळून ईश्वरीला मारण्याचा जो काही प्लॅन केलाय ना तो व्हिडिओ हवाय ना गं तुला. वल्लरीला ना चकितच होते. वल्लरीला सगळं वाटतं की याला सगळंच कसं माहिती. राजेश म्हणतो अगं त्यामुळेच तर तुझं BP वाढलंय ना. अगं कशाला ताकाला जाऊन भांडायला पाहिजे गं मामी. बापरे हा राजेश किती वल्लरीला व्यवस्थित ओळखत असतो ना. आता बघा पुढे राजेश म्हणतो हे बघ तू माझं प्यादं म्हणून काम कर, यात तुझंच भलं आहे सांगून ठेवतोय असं वल्लरीला म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो की आणि कसं आहे ना की अजूनही राकेशच्या अवतारातलं माझं कार्य संपलेलं नाहीये असं वल्लरीला म्हणतो. वल्लरीला काही कळत नसतं त्याचं बोलणं. पुढे म्हणतो अजून लय बॅटिंग करायची आपल्याला असा हा राजेश म्हणायला लागतो. आणि पुन्हा आता मागे वळून बघतो वल्लरीकडे आणि म्हणतो अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर अर्णव आणि ईश्वरीचा बँड वाजवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा राजेश म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो
की आणि या सगळ्या बाबतीत तू मला मदत करायचीच. नाहीतर वल्लरी म्हणते नाहीतर काय काय करशील रे तू नाहीतर. तर राजेश म्हणतो अरे नाहीतर काय, मी जेलमध्ये आलोय म्हणून तुला काय बिचारा झाल्यासारखं वाटतोय का ग मी. अगं नाहीतर एक पॅकेट रेडी आहे कुरिअरसाठी, आता त्यामध्ये एक छोटंसं पेनड्राईव्ह टाकणार मी आणि मग पत्ता मग तुमच्याच घरचा, आणि मग त्या पेनड्राईव्हमध्ये काय आहे हे मी सांगू की तेवढी तू हुशार आहेस. आता वल्लरीला अक्षरशः घाम फुटतो राजेशने असं बोलल्यावर. राजेश लगी म्हणतो सॉरी मम्मी, डायरेक्ट अगोतुगोवर आलो मी तुमच्याशी. आपण कसं आहे ना की एकमेकांची खरी लायकी कळीच आहे, तर कशाला उगाच रिस्पेक्ट वगैरे द्यायचा नाही का, असं राजेश म्हणायला लागतो. आणि म्हणतो शिक्षक, आणि म्हणतो इतका नको विचार करत बसूस अगं थेट घरी जा आणि ना माझ्याबद्दल शांतपणे विचार कर, आणि घरी जाऊन त्या अर्णव आणि ईश्वरीला सांग की बघ उद्याचा दिवस खूप खास आहे अगदी शुभमुहूर्त आहे उद्या, तयार राहायला सांग उद्या. जा. आता वल्लरीला कळतच नाही उद्या नक्की काय घडणार असतं, पण बघा उद्या खूप मोठा धमाका घडतोय आणि हा सगळा अर्थातच राजेशने घडून आणलेला असतो. आणि आता तो काय हे आपण पुढे पाहतोय, त्यामुळे प्लीज रिव्ह्यू ना शेवटपर्यंत पहा. आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशीचा सकाळचा सीन. अर्णव आता फ्रेश होऊन आलेला असतो आणि अर्णवचे बाबा आता अर्णवला ना देवाचं तीर्थ देत असतात, म्हणजे प्रसाद का तीर्थ असं काहीतरी असतं, पण अर्णवला काय ते घ्यायचं नसतं. अर्णव आता बिझी असतो ना, तर ईश्वरी पण तिथेच असते. आता ईश्वरी काय करते की बाबांच्या हातून घेते आणि आता अर्णवच्या हातात देते की सर घ्या म्हणून. अर्णवला अजिबात इच्छा नसती, कारण अर्णवचा ना देवावरती अजिबात विश्वास नसतो, पण ईश्वरी म्हणते हे सगळं देवाचं आहे घ्या म्हणून. अर्णवचे बाबा म्हणतात ते अंजली आज ऑफिस जॉईन करते ना, तर म्हणून देवी आईला मी साकडं घातले असं अर्णवचे बाबा म्हणतात. आणि पुढे बघा ते म्हणतात की सगळं नीट होऊ देत इतक्यातच मामा म्हणतात होऊ दे नाही होणारच आहे, कारण आमची अंजली आता ऑफिसला जाण्यासाठी सुसज्ज झालेली आहे असं मामा म्हणतात. आता अंजली बाळाला घेऊन आलेली असते आणि आता अंजली म्हणते सुसज्ज वगैरे काय रे मामा, मी काय युद्धाला वगैरे जात नाहीये, मी ऑफिसला जाते. आता मामा म्हणतात अगं आपले सात्विक फॅशनचा आवाका एवढा मोठा आहे ना की युद्धावर जाण्यासारखंच आहे ते, आणि तू आमची योद्धा आहेस आणि प्रत्येक लढाई तू जिंकणारच आहेस, आणि आपल्या कोणूला तूच ट्रेनिंग देऊन ती खूप मोठी होणार आहे असं मामा म्हणत असतात. आणि म्हणतात काय रे हो की नाही. तर आता अर्णवचे बाबा म्हणतात अगदी करेक्ट बोलतोय तू. ईश्वरी म्हणते ताई मला काय वाटते सांगू का, तुम्ही ऑफिसचं काम जेवढ्या लवकर सांभाळायला लागाल ना तेवढं चांगलंच आहे तुमच्यासाठी असं ईश्वरी म्हणत असते. आता अर्णवचे बाबा म्हणतात की अंजली कनूच्या निमित्ताने का होईना पण तुझ्यामध्ये आलेली ही उमेद अशीच कायम राहू दे बाळा. अंजली म्हणत असते की हो म्हणून. अर्णव म्हणतो बरं ताई तू येतेस का माझ्यासोबत ऑफिसला. अंजली म्हणते हो, पण मी ना ऑफिसला येऊन जाऊनच करेन कारण काय आहे ना की कनूला अजून सवय नाही ना रे माझ्याशिवाय, आणि मामीकडून मी तिला ठेवणार आहे. अर्णव म्हणतो इट्स ओके ताई, तुला जसं हवं ना तू तसं कर. मग अंजली म्हणते बरं मी आले कनूला मामीजवळ ठेवून, म्हणून आहे ना ती आता मामीकडे जाते कनूला ठेवण्यासाठी. इतक्यातच आहे ना अर्णवला फोन येतो, अर्थातच फोन असतो या शिर्केंचा. अर्णव म्हणतो बोला शिर्के. तर शिर्के तिकडून म्हणतात सर तुम्ही ऑफिसला येत आहे ना. अर्णव म्हणतो काय झालं आहे, काही अडचण आहे का. तर शिर्के यांना बघा ना काही सुचत नसतं बोलायचं, कारण खूप मोठं संकट आलेलं असते. आता अर्णव म्हणत असतो सर तुम्ही प्लीज लवकर या ना, मी तुमची वाट बघतो, इमर्जन्सी खूप महत्त्वाचं आहे. अर्णव म्हणतो ठीक आहे मी येतो पटकन. आणि ईश्वरी म्हणते काय झालं. तर अर्णव म्हणतो आय थिंक काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, मला निघावं लागेल. ईश्वरी म्हणते मी पण येते. म्हणून अर्णव आणि ईश्वरी दोघंजण सुद्धा ना ऑफिसला जाण्यासाठी निघतात. आता बघा पुढे ना खूप मोठा धमाका होणार असतो. इकडे राजेश जेलमध्ये तोंड वगैरे देतो आणि तिथे असलेला कॉन्स्टेबल हाक मारत असतो डोंगरे साहेब इकडे या. तर ते म्हणतात की मिळणार तुम्हाला ना जेवण मिळणार. राजेश म्हणतो ते नाही म्हणत आहे मी, ऐकून तर घ्या. ते म्हणतात बोला ना. तर राजेश म्हणतो आज जरा ना मला 2 व्हिजिटर पास लागतील. कॉन्स्टेबल म्हणतो तुला कोण भेटायला येणार आहे. राजेश म्हणतो आज 2 महत्त्वाची माणसं मला भेटायला येणार आहेत. पोलीस म्हणतो की कोण. तर ती म्हणतो सात्विक फॅशनची CEO अर्णव राजे शिर्के आणि आता त्याची बायको ईश्वरी राजे शिर्के, म्हणजेच माझी इंदोरी जिलेबी रे असं म्हणतो. आता ती कॉन्स्टेबल म्हणतो इंदोरी जिलेबी अरे. तर राजेश म्हणतो अरे प्रेमाचं नाव आहे ते, आवडलं ना तुला. आता तो कॉन्स्टेबल पण हसायला लागतो आणि तो म्हणतो की पण ते आपलं काम झालं पाहिजे ना. आता राजेश म्हणतो हो पासेसचं बघा तुमचं काम पण होईल आता आपण पाहतो डायरेक्ट अर्णव आणि ईश्वरीचं सीन. आता दोघे ऑफिसमध्ये येतात. अर्णव आता चिडचिड करायला लागतो, कोणाची हिंमत झाली एवढी, माझ्या परमिशनशिवाय बोर्ड ऑफ डिरेक्टरची मीटिंग बोलवलीच कुणी, असं आता अर्णव खूप जोरजोरात सगळ्यांच्या अंगावरती ओरडून बोलत असतो. आणि आपण पाहतोय की तिथे ना अर्णवच्या आईची जी मशीन असते ना सात्विकाताईंची ती एका कोपऱ्यात ठेवलेली असते आणि आता ती पॅक केलेली असते. अर्णव म्हणतो की व्हॉट द हेल इज दिस, आणि हे सगळं कुणी केलं, कोणाची एवढी हिंमत झाली. आता अर्णव खूपच चिडायला लागतो, माझ्या आईच्या मशीनला टच कुणी टच केलाय बोला. आणि आता ना ज्या मिसेस
देशमुख असतात ना तर त्या येत असतात. म्हणजे त्यांची ना धमाकेदार एंट्री अशी दाखवलेली आहे. आपण पाहतो इकडे जेलमध्ये राजेशचा सीन. राजेश म्हणत असतो, म्हणजे दुसरा जो कैदी असतो ना, म्हणजे ज्याचा कान चावलाय तो नाही, त्याच्या जोडीदार दुसरा असतो ना, तर त्याला राजेश एक शुक करून पुन्हा त्याला बोलवून घेतो. आणि आता तो काही याच्याशी बोलत नसतो तरी राजेश त्याला बळणीच बोलतो आणि म्हणतो, काय म्हणतो बाई, ऐक ना आज मी खूप खुश आहे रे म्हणून. आता त्याला अजिबात इंटरेस्ट नसतो राजेशशी बोलण्यात, तरी पण बिचारा भीतीने बघतो त्याच्याकडे आणि म्हणतो की का, तर तेव्हा राजेश म्हणतो, अरे विचार ना का म्हणून. आणि आता बघा तो ना खूप बोर झालेला असतो, कारण त्यांनी ना त्याच्या मित्राचा कान चावलेला असतो ना म्हणून. आणि तो म्हणतो, अरे बरं विचारणार आहे का बाबा खुश आहे म्हणून, तरी तो काही बोलतच नाही. आणि राजेश ना मनाशीच म्हणतो, कारण काय ना की आज आपल्याला भेटायला VIP माणसं येणार आहेत असं म्हणायला लागतो. आणि म्हणतो की एकदम VVIP अशी माणसं आपल्याला येणार आहेत. आणि राजेश हे सगळं बोलत असताना तिकडचा सीन पण दाखवलेला असतो. राजेश म्हणत असतो की कारण मी एका मोठ्या माणसाची पंगा घेतलाय ना, पण तुला एक गोष्ट सांगू का, या मोठ्या माणसांचा ना जरा एक प्रॉब्लेमच आहे. म्हणजे माणूस कितीही मोठा असला आणि कितीही हुशार असला ना तरी त्याला त्याचा शत्रू कोण हे कळतंच असं नाही आहे रे अजिबात. हे सगळं तर दुसऱ्या कायद्याला सांगत असतो. आता राजेश म्हणतो, आणि हा बघ ना, हा अर्णव राजे शिर्के, अरे एवढा मोठा बिझनेसमॅन, पण त्याला असं वाटतं की मी त्याचा शत्रू. अरे त्याला वाटत होतं की त्यांनी मला पोलिसात दिलं, जेलमध्ये टाकलं, मला संपवलं, की त्याचं लाईफ सॉर्टेड आहे म्हणून. अरे पण असं नसतं रे, असा हा राजेश एकटाच बोलायला लागतो. आणि पुढे म्हणतो की पण तसं नाही आहे, तसं नाही आहे. आणि म्हणतो की गेम संपला असं वाटत असताना सुद्धा ना अचानक एक शेवटचा वार असा काही होतो ना की सगळं काही सावरायला सुद्धा ना वेळ मिळत नाही आणि होतेच नव्हतं होतं असं हा राजेश म्हणत असतो. आणि खूपच जोरजोरात हसत असतो. बापरे, हा राजेश इतका विकृत दाखवलं ना की बस. इकडे ईश्वरी म्हणत असते की हे बघा, सगळ्यांनाच माहिती की हे मशीन फक्त शिवणाचं मशीन नाही आहे, तर अर्णव सरांच्या आईची आठवण आहे, ते सात्विक फॅशन उभारलं त्याचं कारण आहे ही मशीन. आणि आता इकडे राजेश म्हणत असतो की त्यांना माहिती आज एकाच वेळी माझं ना 1000 गुन्ह्यांचं अकाउंट सुरू असतं, 1000 लफडी, त्यामुळं आता 1000 हात. अरे दरवेळी पर्सनली जावं लागत नाही रे मला सगळीकडे, असं राजेश म्हणत असतो आणि हसायला लागतो. आणि पुढे म्हणतो, चिंटुकल्या, अरे बावळट माणसा, मी फक्त आहे ना शरीराने जेलमध्ये रे, पण मी कान आणि पण नीट कान देऊन ऐक नीट, पण माझी पावलं हळूहळू येत आहेत तुझ्याकडे, असं राजेश म्हणतो. आणि इकडे ऑफिसमध्ये ह्या मिसेस देशमुख आहेत ना येत असतात. आणि राजेश इकडे म्हणत असतो की आता टॉक करून शिरली आहेत तुझ्या एम्पायरमध्ये तुला संपवायला. आणि राजेश ना आणखीन जोरात हसायला लागतो. आणि इकडे त्या मिसेस देशमुख ज्या आहेत तर त्या खरोखरच आता अर्णवच्या ऑफिसमध्ये यायला लागलेल्या असतात. आणि इकडे राजेश म्हणत असतो की गेला चिंटुकल्या गेला, तुझ्या हातातून खेळ सगळा निसटला. आणि आता अर्णव इकडे म्हणत असतो की आर यू आस्किंग मी, आणि म्हणत असतो की मी तुम्हाला पुन्हा विचारतोय की या मशीनला कुणी हात लावला, कोणाची एवढी हिंमत झाली. इतक्यातच त्या मिसेस देशमुख येतात आणि म्हणतात ना मी हात लावली या मशीनला, असं म्हणतात. आता अर्णव तर बघतच राहतो. आणि खूप धमाकेदार यांची एंट्री दाखवली, अतिशय म्युझिकली आणि एकदम थरारक असं. आता अर्णव ना त्यांच्याकडे बघतच राहतो, त्या अर्णवकडे बघतात. असंच ना थरारक सीन बराच वेळ त्यांनी दाखवलेला आहे. आता त्या मिसेस देशमुखना बघितल्यानंतर अर्णव म्हणतो, मिसेस देशमुख तुम्ही इथे, तर त्या म्हणतात की करेक्शन, मिसेस देशमुख नाही, सार्थक फॅशन कंपनीची 60% ओनर म्हणून. अर्णवला काही कळतच नाही, 60%ची ओनर म्हणून. आता अर्णव म्हणते की व्हॉट नॉनसेन्स इज दिस म्हणून. हे सगळं तुम्ही काय बोलताय, 60% ओनर आणि तुम्ही काय बोलताय तुम्ही, तर त्या म्हणतात की हो. अर्णव म्हणतो की दिस इज इम्पॉसिबल, दिस इज माय कंपनी. आता लगेच त्या देशमुख मॅडम म्हणतात, हे बघ कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा म्हणून. आणि पुढे म्हणतात की त्या मागच्या मुलीला डॉक्युमेंट दे म्हणून. आता ते डॉक्युमेंट घेतात आणि अर्णवच्या समोर टाकतात आणि म्हणतात, हे बघ हे ओनरशिप पेपर आहेत माझे, बघ म्हणून. आता सगळ्यांच्या समोर अर्णव ते पेपर बघायला लागतो. तर खरोखरच आहेत ना या राकेशने अंजलीच्या नावचे सात्विक फॅशनमधले 60% जे शेअर्स आहेत ना तर ते या देशमुख मॅडमने विकलेले असतात. आणि आता देशमुख मॅडम म्हणतात, हे बघ तुझ्या बहिणीच्या नवऱ्याने तिचे शेअर्स हे मला विकलेले आहेत, त्यामुळे या कंपनीची ना मी 60% मालक आहे. राजेश भोसले, अरे त्याने अंजलीचे शेअर्स मला विकलेत, असं त्या देशमुख मॅडम म्हणायला लागतात. अर्णवला तर इतका संताप होत असतो ना की बस. पुढे देशमुख मॅडम म्हणतात, या कंपनीची 60% शेअर होल्डर आणि मेन ओनर म्हणून या कंपनीचे सगळे
सगळे डिसिजन आता माझ्या मर्जीने होतील असं त्या म्हणायला लागतात. अर्णवच्या तर अक्षरशः पायाखालची जमीन सरकते. ईश्वरीलाही काही समजत नसते की आता पुढे काय बोलावं म्हणून. अतिशय विचित्र अशी घटना आज घडलेली असते. आणि तो रे माझा मित्वाचा आजचा हा भाग आहे ना इथेच संपतो. प्रेक्षकांनो, तुम्हाला जर का मी दिलेले रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पुढे आपण उद्याच्या भागात पाहतो या देशमुख मॅडम ज्या आहेत ना तर त्या म्हणत असतात की आपण या जुनाट मशीनपासून इथून म्हणजे सुरुवात करूयात का. अर्णव म्हणत असतो हे बघा, हे नुसतं जुनं मशीन नाही तर माझ्या आईचं अस्तित्व आहे. आणि देशमुख मॅडम म्हणतात तेच तर अस्तित्व कायमचं पुसवून टाकायचे ना. तुझ्या आईचं नाव आणि तिच्या आईच्या नावाने असलेलं कंपनी संपवून टाकायची. आणि आता आपण पाहतोय की अर्णव जो आहे ना तर तो अर्णव राजेशला भेटायला आता जेलमध्ये येतो आणि राजेश म्हणतो तुझं ना मी अस्तित्व संपवून टाकणार आहे म्हणून. आणि आता अर्णव म्हणत असतो की ती कंपनी माझी आहे आणि ती मी परत मिळवणारच आहे म्हणून. आणि ना राजेश सुद्धा एकदम फॉर्ममध्ये आलेला असतो की आता तो अर्णवला एकदम म्हणजे रस्ता तळाला पाठवणार असा काही त्याचा मानस असतो. आता हे सगळं पाहण्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.